चर्चेच्या माध्यमातून खूप प्रश्नांचं उत्तर देताना त्याचा उलगडा आपल्याला करता येईल. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भात मी ज्यावेळेस राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाले, तेव्हा मिसिंग केसेस ह्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस माझ्याकडे आल्या, त्यावेळेस मिसिंग केसेस ह्या 3 महिन्यामध्ये जर त्या डिटेक्ट होत नसतील, तर त्या ह्युमन ट्रॅफिकिंगकडे जातात. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सर्व्हे करत त्याचा सगळा आढावा घेतला. मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात जागची जागी सुनावणी घेण्याचा एक अभिनव उपक्रम राबवला. आणि या उपक्रमामध्ये या जनसुनावणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा घेत होते. यामध्ये लक्षात आलं की मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुढे काय होतं, तर या सगळ्यांमध्ये माझ्या राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल, यांच्याशी संपर्क करत आणि बऱ्याच जणांना माहित नसेल, पण मुंबईमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग असा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे, ज्याच्या माध्यमातून खरं तर मिसिंग केसेस ट्रेस केल्या जातात. आपण मिसिंग केस पोलीस स्टेशनला दिली की पोलिसांना विचारतो, पण खरं तर मिसिंग सेक्शनच वेगळं आहे. संपूर्ण विभाग त्यांच्याकडे असतो. आणि गेले 3 वर्षाचा मी उपक्रम ठेवलाय की दर 2 महिन्यांनी आम्ही या केसेसचा आढावा आयोगाकडे मागून घेतो. त्याच्यामुळं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणातल्या मिसिंग केसेस आहेत. मग त्या प्रेम प्रकरणातून असतील, काही नोकरीच्या आमिषाने असतील. पण लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्या. कारण की कोविड कालावधीमध्ये घरातल्या कर्त्या पुरुषाचं म्हणजे वडिलांचं असेल, मोठ्या भावाचं असेल, ज्या कमवत्या व्यक्ती होत्या त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर घराची जबाबदारी त्या मुलीवर आली किंवा आईवर आली. मग अशा वेळेस जे एजंट आहेत, त्यांनी या सगळ्यांना हेरून अशा पद्धतीच्या जाहिराती पेपरला दिल्या, की तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी अख्खा देशामध्ये देऊ. इतक्या गलगठ्ठ पगाराची नोकरी दिली जाईल. अशा पद्धतीच्या त्या जाहिराती होत्या. आणि खऱ्या अर्थाने एक आर्थिक कुचंबणा कुटुंबामध्ये निर्माण झाल्यानंतर प्रत्येक जण त्या शोधामध्ये होतं, की मला काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे होता. घरात कर्ता पुरुष नाही, कमवणारे गेलेत, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते. आणि अशा वेळेस ते जेव्हा सर्च करायच्या, त्याच्यावरती कॉल करायचा, तेव्हा ही एजंट त्यांना हेरून एकत्रित बोलवायचे. मुंबई विमानतळावरून त्यांना नोकरीच्या आमिषाने अख्खा देशामध्ये घेऊन गेल्यानंतर आणि आपल्याकडे परदेशी नोकरी म्हणजे आकर्षणच आहे हो, मोठं. आकर्षण असायचं. आणि ते मी कायम सांगते, 1 मिनिटाच्या रील्स मध्ये लोक आयुष्याची दुनिया पाहतात. असं काहीशी स्वप्न यांना दाखवली जायची. पण ज्यावेळेस ती विमानतळावर उतरली जायची अख्खा देशांमध्ये, त्यावेळेस त्यांच्या मोबाईल पासून, पासपोर्ट पासून सगळं कागदपत्र जप्त केली जायची. आणि मग तिथं त्यांच्याकडे लैंगिक अत्याचार, शारीरिक मानसिक अत्याचार अशा पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार केले जायचे. पण हे सगळं लक्षात आल्यानंतर आमच्याकडे अनेक केसेसचा पाठपुरावा आम्ही करताना आमच्या लक्षात आलंय की फार मोठं जाळं आहे हे. आणि मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा भागांमधून मोठ्या प्रमाणात मुलींची आणि महिलांची मानवी तस्करी होतीये. मग याच्यामध्ये आम्ही मोहीम राबवली. राज्य महिला आयोगाने सातत्याने पाठपुरावा करत या सगळ्या गेलेल्या मिसिंग केसेस ज्या डिटेक्टेड झाल्या नाही त्यांच्या याद्या शोधून काढल्या. त्या आम्हाला ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये आढळल्या. मग तिथं आम्ही एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आणि इंडिया एम्बसी बरोबर सातत्याने संपर्क करू, त्यांना 15 दिवस भारतीय दूतावासामध्ये ठेवून त्यांची डॉक्युमेंट करणं, आमच्या काही लोकांना तिकडे पाठवून त्यांच्याशी संपर्क करणं, हे आमच्यासाठी फार आव्हान होतं. इतकं सविस्तर मी खोलात जाणार नाही. पण हे सगळं पेलताना इतक्या सगळ्यांना परत भारतात घेऊन येणं सोपं नाही. पण त्यांच्या डॉक्युमेंटची प्रोसेस करण्यापासून परत त्यांना अशा आम्ही 72 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं. मग त्या महाराष्ट्रातल्या काही होत्या, काही वेगवेगळ्या राज्यांच्या होत्या, ज्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केला.